सुरुवातीला बातमी मुंबईच्या घाटकोपरमधून। घाटकोपरमध्ये एका मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबानं घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। कुत्रा पाळल्याच्या कारणावरून एका गुजराती कुटुंबानं मारहाण केली असल्याचा आरोप मराठी कुटुंबानं केलाय। घाटकोपरमधील रायगड चौक परिसरात ही घटना घडली। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैदही झालेली आहे। कुत्रा पाळण्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला, मात्र या वादाचं रूपांतर मारहाणीत झालंय। गुजराती कुटुंबानं मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप होतोय। घरात घुसून ही मारहाण होत असताना दिसते आहे। सीसीटीव्ही मध्ये ही सगळी घटना चित्रित झालेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय नेमकं घडलं? हिमाली, जी माहिती मिळते त्यानुसार ही काल रात्रीची घटना आहे। घाटकोपर परिसरात घडलेली घटना आहे। घाटकोपरमधल्या रायगड चौक परिसरामध्ये मराठी कुटुंबाला एका गुजराती कुटुंबाकडून मारहाण करण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे रात्री 2 ते 2:30च्या सुमारास घरात घुसून ही मारहाण करण्यात आलेली आहे। मुद्दा असा आहे की कुत्रा पाळू नका किंवा कुत्रा पाळण्याच्या मुद्द्यावरून मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आलेली आहे। गुजराती कुटुंबाने ही मारहाण केल्याची माहिती मिळते आहे। 3 ते 4 लोक जे आहेत ते घरात घुसले आणि मराठी कुटुंबाला मारहाण केलेली आहे। या संदर्भात आता पोलीस तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीची माहिती जी आहे ती सध्या मिळते। नेमका काय त्रास होत होता इतका की गुजराती कुटुंबाने ही मारहाण केलेली आहे? हेमाली, जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार या गुजराती कुटुंबाचं म्हणणं होतं की तुम्ही कुत्रा पाळू नका। कुत्रा पाळण्याच्या कारणास्तवच ही मारहाण झाल्याची मराठी कुटुंबाकडून माहिती देण्यात आलेली आहे। हे मराठी कुटुंब जे आहे ते आता समोर येऊन अधिक माहिती देत नाही आहे, मात्र जी माहिती मिळते त्यानुसार कुत्रा पाळण्याच्या कारणावरूनच ही मारहाण झाल्याचं समजतंय। पोलिसांपर्यंत गेलेली आहे का तक्रार? या संदर्भात पंतनगर पोलिसांपर्यंत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्याची जी न्यायिक प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे। तक्रार दाखल करण्यात येते की नाही याबाबतची अजून माहिती मिळालेली नाही आहे, मात्र पोलिसांमध्ये मराठी कुटुंबाकडून या गुजराती कुटुंबाविरोधात तक्रार आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। याआधी या दोन कुटुंबांमध्ये कधी वाद झाले होते का, याबद्दल काही माहिती? अद्याप तरी अशी कुठल्याही पद्धतीची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही आहे, मात्र घडलेला प्रसंग जो आहे तो CCTVमध्ये चित्रित झालेला आहे। काल रात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार कुत्रा पाळण्याच्या या किरकोळ वादावरून ही जबर मारहाण जी आहे ती मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाकडून करण्यात आलेली आहे। आणि यावरून जो वाद झाला आणि त्याचं पर्यवसन जे आहे ते मारहाणीच झालेलं आहे। आणि आता या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशा पद्धतीची माहिती मिळते। नक्कीच धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। घाटकोपरमधल्या रायगड चौक परिसरातली ही घटना आहे। गुजराती कुटुंबानं मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे। कारण होतं कुत्रा पाळणं। मराठी कुटुंबानं कुत्रा पाळला होता आणि यावरच गुजराती कुटुंबानं आक्षेप घेतला आणि थेट घरात घुसून ही मारहाण करण्यात आलेली आहे। ही सगळी मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये दिसते आहे। घरात घुसून काही जणांनी, गुजराती कुटुंबातील काही जणांनी मराठी कुटुंबातील काही जणांना मारहाण केलेली आहे। मराठी कुटुंबाकडून पोलिसात जाऊन याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, मात्र अद्याप याबाबत पुढची माहिती आलेली नाही। गुजराती विरुद्ध मराठी असा वाद घाटकोपरमध्ये उफाळून आलेला आहे। कुत्रा पाळण्यावरून गुजराती कुटुंबानं मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप होतो आहे। रायगड चौक परिसरातली ही घटना आहे।